तर ठाकरेंचे लोक स्वकर्तृत्वाने टाडात अडकल्यास आमचा काय दोष, असा प्रश्न बावनकुळेंनी विचारला। ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी हा पलटवार केलेला आहे। काँग्रेस काळात शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या यायच्या, पोलिसांचा टोळीसारखा वापर सुरू असल्याचा ठाकरेंनी आरोप केला होता। अक्षय शिंदे एन्काउंटरचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, असं देखील ठाकरे म्हणाले होते। सुरुवातीला सुद्धा जरी तेव्हा काँग्रेसचा जमाना होता, पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये नाही तर टाळा लावतो। आणि आता सुद्धा तेच चाललंय। आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहेत, नाहीतर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत। पुढचे समोरचे पक्ष हे नामोहरम करण्याचं चाललेलं आहे। काय कुठे आपण चाललेलो आहोत, कोण आपण जातोय, त्यातनं नेमकं आपण त्याचा काय शेवट तरी काय होणार आहे? आमची बुद्धी अशी नाही आहे की आम्ही काय उद्धव ठाकरेच्या लोकांना टाळामध्ये टाका, मुकामध्ये करा। कुणाला वेळा एवढा? त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानं ते जर टाळा आणि मुकात गेलं तर आमचा का दोष आहे? आणि तुमच्या जेव्हा भ्रष्टाचाराचा उघड होत आहे आणि तुमच्यावर कारवाई होत आहे, त्यावर तुम्ही सांगता की भाजपनी केलं, भाजपनी केलं, भाजपनी केलं, भाजपनी केलं। आमचा का दोष आहे? मला असं वाटतं की यामध्ये त्यांना काही धमक्या आल्या असतील, त्यांनी पोलिसांना कंप्लेंट दिली पाहिजे, रिसर्च सरकारकडे गेलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे। आमच्यावर आरोप करून काय उपयोग आहे?